आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 21। सगळ्यात पहिले सेशनचा परिचय पाहून घ्या। त्यानंतर आपल्याला याच्यामधलं पहिलं नॉलेज चेक इथे लावायचं आहे आणि इथून स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे। तर पहिल्या नॉलेज चेक मध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, फोरकास्ट लाईनच्या भोवतीच्या लाईन कशाचे प्रतिनिधित्व करतात म्हणत आहे? तर खालच्या आणि वरच्या आत्मविश्वासाच्या सीमा आहे। तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर 7 नेक्स्ट करा। गोल सीक तुम्हाला काय मदत करू शकेल म्हणत आहे? तर गोल सीक आपल्याला काय मदत करू शकते? तर इच्छित आउटपुटसाठी इनपुट मूल्य प्राप्त करणे। तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर 7 नेक्स्ट करा। एक्सेल मधील फोरकास्ट शीट कमांड फक्त चार्ट तयार करण्यासाठी वापरले जाऊ शकते म्हणत आहे। तर याचं उत्तर चूक आहे। त्यानंतर 7 नेक्स्ट करा। गोल सीक विंडो मधील सेल बॉक्स निवडलेले डॅशने दाखवते म्हणत आहे। तर कशाने दाखवते? तर सेलने दाखवते। तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर 7 नेक्स्ट वर क्लिक करा। त्यानंतर यस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक इथे सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेक सोडवण्यासाठी ऑफिस स्किल्स मध्ये जावं लागेल आणि याच्यामध्ये बघा ऑफिस स्किल्स वर क्लिक करा आणि याच्यामध्ये इथे या ठिकाणी दुसरं नॉलेज चेक इथे दिलेलं आहे। तर त्याच्यावर क्लिक करा डाऊन एरोवर आणि इथून नॉलेज चेक वर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, पुढील पैकी कशामुळे तुम्हाला रोज व कॉलम्स हेडर पाहणे शक्य होते म्हणत आहे? तर याचं उत्तर शो रो हेडर आहे। त्याच्यावर क्लिक करा। त्यानंतर 7 नेक्स्ट करायचं आहे। अकाउंटिंग नंबर फॉर्मॅट खाली डॉलरचे चिन्ह भारतीय रुपयाच्या चिन्हात बदलण्यासाठी कोणती करन्सी तुम्ही टाईप करू शकाल म्हणत आहे? तर ऑप्शन नंबर 2 मध्ये दाखवलेली ती आहे। प्रोजेक्टेड कॉस्ट व ऍक्च्युअल कॉस्ट मध्ये फरक असतो जेव्हा डिफरन्सेस कॉलम मध्ये काय घडते म्हणत आहे? तर डिफरन्सेस कॉलम मध्ये काय घडते? तर याचं उत्तर व्हॅल्यू लाल रंगात बदलते। तर हे त्याचं उत्तर आहे। MS एक्सेल मध्ये डॉक्युमेंटच्या वरच्या बाजूस उपलब्ध असलेले सेव्ह बटन ओळखा म्हणत आहे। तर ऑप्शन 4 मध्ये दाखवलेले आहे। त्यानंतर 7 नेक्स्ट करा। येस बटनावर क्लिक करायचा आहे। तर अशा प्रकारे आपलं दुसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी स्कोर्स आपला पूर्ण आलेला आहे। नंतर 2 नंबरचं नॉलेज चेक सोडवल्यानंतर आपल्याला सिम्युलेशन्स क्वेश्चन्स वर क्लिक करावं लागेल आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत। तर इथून पहिला प्रश्न इथून स्टार्ट करा। तुमच्या गरजेनुसार तुम्ही शीट जोडू आणि हटवू शकता। आता दिलेल्या वर्कशीट मधील स्टार्ट शीट हटवा म्हणतात। तर स्टार्ट शीटला आपल्याला डिलीट करायचं आहे। तर त्यासाठी डिलीटच्या ऑप्शन्स मध्ये जायचं आहे आणि डिलीट शीट वर इथे क्लिक करा अशा प्रकारे। तर डिलीट झाली आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट होऊ द्यायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, तुम्ही आपल्या वर्कशीट मधून शीट जोडू आणि काढू शकता। आता ऍडिशनल डाटा शीटला आपल्या वर्कशीट मधून काढून टाका म्हणत आहेत। तर कोणत्याही शीटला काढण्यासाठी डिलीटच्या ऑप्शनवर या ठिकाणी ते क्लिक करायचं आहे। क्लिक होत नसेल तर पुन्हा बॅकवर जा आणि पुन्हा तो प्रश्न लावायचा आहे आणि पुन्हा त्यानंतर डिलीटच्या ऑप्शन्सवर जा आणि त्यानंतर डिलीट शीटवर इथे क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर डिलीट बटनावर क्लिक करा आणि आपलं उत्तर सबमिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा इथून मॅक्स ऑफ एक्सेल मध्ये सर्च बॉक्स मध्ये हाऊसहोल्ड एक्सपेन्स टाइप करा। परिणामामधून हाऊसहोल्ड मंथली बजेट टेम्पलेट निवडा आणि ते तयार करा म्हणत आहे। तर यासाठी आपल्याला इथे सर्च बॉक्सवर क्लिक करा, हाऊसहोल्ड मंथली बजेटवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून सेव्ह ॲज वापरून कामची शीट एक नवीन कॉपी तयार करायची आहे आणि मूळ शीटला सुरक्षित ठेवा। तुमच्या डेस्कटॉपवर तुमच्या शीटला मंथली एक्सपेन्सिव्ह शीट नावाने सेव्ह करा म्हणत आहे। तर त्यासाठी फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲज वर क्लिक करा, त्यानंतर डेस्कटॉप निवडायचं आहे, त्या शीटला नाव द्या आणि त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट होऊ द्यायचं आहे। येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं सिम्युलेशन्स क्वेश्चन सोडवणं झालेलं आहे आणि ते स्कोर्स आपला पूर्ण आलेला आहे। आता सिम्युलेशन झाल्यानंतर सिम्युलेशन क्वेश्चन झाल्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे। तर सेल्फ पाथ लर्निंग वर क्लिक करा आणि इथे प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे। यामध्ये बघा सेल्फ पाथ लर्निंगचे 5 प्रश्न दिलेले आहेत। तर इथून स्टार्ट करा। तर यामधला पहिला प्रश्न, MS एक्सेल मध्ये मासिक खर्चाची शीट तयार करण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणते टेम्पलेट वापराल म्हणत आहे? तर कोणत्या प्रकारचे टेम्पलेट आपण वापरू शकतो? तर याचं उत्तर हाऊसहोल्ड मंथली बजेट आहे। त्यानंतर नेक्स्ट करा।
MS एक्सेल मध्ये टेम्पलेट वापरण्यासाठी यापैकी कोणत्या स्टेप्स योग्य आहेत ते ओळखा म्हणत आहे. तर कोणत्या स्टेप्स योग्य आहे, तर पहिलीच आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. MS एक्सेल मध्ये नवीन फाईल सेव्ह करण्यासाठी यापैकी कोणत्या स्टेप्स योग्य आहे ते ओळखा, जेणेकरून तुम्ही ती एडिट करण्यासाठी परत येऊ शकता म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा. तुमचा मित्र MS एक्सेल साठी नवीन आहे, त्याला त्याच्या फाईलमधील करन्सी बदलण्यासाठी होम टॅबमधून खालीलपैकी कोणता ग्रुप वापरता येईल हे ओळखण्यास मदत करा म्हणत आहे. तर याचं उत्तर नंबर ग्रुप आहे. MS एक्सेल मध्ये निवडलेल्या सेलचे चलन बदलण्यासाठी वापरलेल्या पायऱ्यांचा योग्य संच निवडा म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन पहिलेच असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे ते आपल्याला सोडवायचं आहे आणि या ठिकाणी आपला कोर्स डिटेल्स पाहू शकतो. पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर याला इथून क्लोज करा. नंतर आपल्याला गाइडेड ड्युटीवर सेल्फ सोडवायचा आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर याच्यातून आपल्याला सुरुवातीचा प्रश्न चालू करायचा आहे. काय म्हटलेलं बघा, एक्सेल ओपन करा, ब्लँक वर्कबुक सिलेक्ट करा आणि फाईल टॅब, न्यू बटन, सर्च बार याचा वापर करून सेल B1 मध्ये मंथली एक्सपेन्सिव्ह शीट आपल्याला त्यामध्ये एंटर करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला तर स्टार्ट बटनावर जायचं आहे किंवा इथं सर्च बॉक्समध्ये डायरेक्ट एक्सेल सर्च करून घ्या. बघा एक्सेल जसं नाव टाकलं तसं इथं वरतच ॲप्लिकेशन आलेलं आहे, तिला ओपन करा. त्यानंतर ब्लँक डॉक्युमेंट घ्या. त्यानंतर B1 वर क्लिक करा म्हणते आणि त्यामध्ये कोणतं नाव टाकायचं आहे आपल्याला ते नाव इथून मी कॉपी करून घेतलेलं आहे आणि ते नाव त्यामध्ये पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून. फाईल टॅब सेव्ह ॲजचा वापर करून दिलेले शीट तुमच्या डेस्कटॉपवर मंथली एक्सपेन्सिव्ह नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲजवर क्लिक करा, ब्राउज बटनावर क्लिक करा, डेस्कटॉप निवडायचं आहे आणि त्यानंतर नाव दिलेलं आहे ते नाव कॉपी करून घ्यायचं आहे आणि इथं फाईल नेमच्या जागी फाईल नेम आपल्याला टाकायचं आहे अशा प्रकारे, किंवा टाईप सुद्धा केलं तरी चालेल. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून. दिलेल्या शीटमध्ये होम टॅब सेल्स ग्रुप इन्सर्टचा वापर करून B10 या सेल क्रमाखाली 3 सेल्स इन्सर्ट करा म्हणत आहे. तर B10 ला इथे सिलेक्शन करावं लागेल. त्याच्या खाली आपल्या 3 सेल्स घेण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा, इन्सर्ट सेलवर क्लिक करा आणि त्यानंतर 3 सेल्स घ्यायचे आहे. 1 2 आणि इथून अशा प्रकारे 3 घ्या आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर इथून नेक्स्ट क्वेश्चन लावायचा आहे आपल्याला. दिलेल्या एक्सेल टेम्पलेटमध्ये सेल F9 सिलेक्ट करा आणि होम टॅब नंबर ग्रुपचा वापर करून करन्सी रुपीमध्ये चेंज करा म्हणत आहे. तर करन्सी आपल्याला चेंज करायचं आहे. तर F9 ला इथे सिलेक्शन करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी क्लिक करा, त्यानंतर करन्सीवर जायचं आहे आणि यातून अशा प्रकारे आपल्याला ती करन्सी घ्यायची आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. आणि शेवटचा प्रश्न बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सेल D3 सिलेक्ट करा आणि दिलेले टेक्स्ट प्रोजेक्टेड कॉस्ट त्यामध्ये एंटर करा म्हणत आहे. तर कॉलमचा D घ्यायचा आहे आणि रोजचा इकडून 3 घ्या. तर D3 मध्ये सिलेक्शन करा आणि त्यामध्ये आपल्याला कोणतं नाव टाकायचं आहे, प्रोजेक्टेड कॉस्ट जे नाव टाकायचं असेल ते नाव याच्यातून आपल्याला सिलेक्शन करून घ्या. Ctrl+C न कॉपी करायचं आहे. त्यानंतर D3 मध्ये क्लिक करा आणि त्यानंतर ते नाव पेस्ट करायचं अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं गाइडेड ड्युटीवर सेल्फ सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा, त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपला स्कोर पाहू शकता पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला शेवटचं सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचा आहे. तर इथून स्टार्ट करा. यामध्ये 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, शाळेसाठी डिजिटल सेफ्टी ॲप्स बनवायचा आहे, त्यात कोणती फीचर असायलाच हवी म्हणत आहे. तर कोणत्या प्रकारचे फीचर असायला पाहिजे, तर अँटीव्हायरस स्कॅनर आहे. राज दररोज डेटा बॅकअप घेणारे टूल तयार करतो, कोणत्या कॅटेगरीत येईल म्हणत आहे. तर कोणत्या कॅटेगरीत येणार आहे, तर युटिलिटी टूल्स बॅकअप मध्ये येणार आहे. शाळेत डिस्क क्लीनअपचा उपयोग कशासाठी असतो म्हणत आहे, तर स्टोरेज मोकळे करण्यासाठी असते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा.
साईडला लॅपटॉपच्या व्हायरस वॉर्निंग येते, कोणती युटिलिटी चालवावे म्हणत आहे, तर त्यासाठी आपण अँटीव्हायरस चालवू शकतो. विद्यार्थी प्रोजेक्टेड फोल्डरमधून चुकून डिलीट करतो, तर कोणते टूल मदत करेल म्हणत आहे, तर त्यावेळेस आपल्याला कोणतं टूल्स मदत करणार आहे, तर नॉर्टन युटिलिटी आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा, येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन एंड टेस्ट पूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि स्कोर इथं पूर्ण आलेला आहे. तर अशा प्रकारे आपला इरा सेशन 21 कंप्लीट सोडवायचा आहे.